मसाला वांग दाखवते. मसाला वांग फ्राय. 5 वांगे घेतल्यात. खोबऱ्याचा कीस, लसूण आणि आलं आणि तीळ हे भाजलेलं आहे. त्यामध्ये किचन किंग मसाला, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ. ठीक आहे. प्लस ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. ठीक आहे. कोथिंबीर कापून घेतलेली आहे. शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. शेंगदाण्याचा कूट टाकत आहे मी. हे या मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून. मी आता वांग मसाला तळलेलं दाखवत आहे. ते पहा. हे बघा. तुम्ही मिरची पण टाकू शकता. मिरची नसेल टाकायची तर तिखट मसाला टाकू शकता, मिरची पावडर. ठीक आहे. पण मी ते नाही टाकत आहे कारण की माझी मुलगी खात नाही ना तिखट, म्हणून. आता हे बारीक वाटून घ्यायचं. एकदम याची पेस्ट करायची. पहा आता वाटण केलेलं आहे. ह्याच्यात लिंबाचा रस सोडायचा. आणि एकजीव करून घ्यायचा. आता ही वांगी अशी भरायची. हे बघा. हे वांग घेतलंय. ह्याच्यात असा मसाला भरायचा. असं आहे बघा. दाबून भरायचं. अशी सगळी वांगी भरून घ्यायची. अशी भरून घ्यायची वांगी. चांगला मसाला दाबून भरायचा. ठीक आहे. आतपर्यंत. आणि मग फ्राय करायचं. मी आता तेल गरम केलेलं आहे. गॅस बारीक करायचा. तेल गरम झाल्यानंतर मी हिंग टाकलेलं आहे फोडणीला. ठीक आहे. हिंग आपल्याला हे झालेलं फ्राय झालेलं आहे. आता याच्यात वांगी अशी फ्राय करायची. हे पहा. थोडं अजून तेल टाकायचं ह्याच्यामध्ये. हे पहा. असं तेल पसरून टाकायचं. ठीक आहे. तर वांगी गॅस थोडा फास्ट करायचा. तर ह्या वांग्यांवर आपण झाकण ठेवूया. म्हणजे वाफेने पण ती शिजली जाते. तर झाकण खोलत आहे. ठीक आहे. मी झाकण खोलवले. आता आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. हे पहा. मसाला निघाला नाही पाहिजे. आता त्याची एक साईड ही अशी हे करायची. ठीक आहे. हे पहा. ही पलटवून घेतलेली आहेत वांगी. आता याच्यात हा मसाला पण आपण हे करायचा. ठीक आहे. म्हणजे मसाला पण सगळा हे करून घ्यायचा. थोडंसं पाणी टाकायचं. ज्याच्यात आपण मसाला वाटला ना मिक्सरच्या भांड्यात, तेच पाणी टाकायचं त्यात थोडंसं घेऊन. हे पहा. मी थोडं पाणी टाकत आहे. म्हणजे वांगी फ्राय पण होणार आणि शिजली पण जाणार. गॅस बारीक करायचा. गॅस बारीक करून वांगी शिजून द्यायची. ते तेलात आता फ्राय केलेली आहेत. आता शिजणार. पहा. आता मी झाकण हे केलेलं आहे. काढलेलं आहे. बघा कसं झालं एकदम. बघा. मसाला पण शिजत आलेला आहे. बघा. हा बघा. दिसलं. आता ही साईड आपण हे करून घ्यायची. पलटवून घ्यायची वांगी. पलटवायची. मसाला सर खरपूस भाजायचा. मस्त लागतं वांग. ठीक आहे. आणि हे गावाला जर केलं ना गावच्या पाण्यात तर अजून सुंदर लागतं. घाटावर तर खूप वांगेच खातात जास्त प्रमाणात. आम्ही घाटी आहोत त्यामुळे आम्हाला वांग खूप
खूप आवडतं. हे बघा, दिसलं, छान होतं असं खरपवून वांग. आता मसाला पहा, वांग हे बघा कसं झालेलं आहे. हे खरपूस असं झालेलं आहे. मसाला हे करायचा आपण. हे आता वांग तयार आहे. ह्याच्यावरून आपण कोथिंबीर टाकू शकतो, पण मी ऑलरेडी कोथिंबीर टाकलेली आहे, त्यामुळे नाही टाकत आहे. हे बघा, आता वांग मी दाखवत आहे. ठीक आहे. हे बघा मसाला कसा हे चिकटला आहे. हे बघा मसाला चांगला शिजला पण आहे आणि फ्राय पण झालेला आहे. वांग एकदम शिजलेलं आहे बघा. ठीक आहे. हे वांग आपलं तयार झालेलं आहे खायला. तुम्ही याच्याबरोबर भाकरी बरं, चपाती बरं, भाता बरं पण खाऊ शकता. ठीक आहे. कसं झालं आहे मला सांगा कमेंटमध्ये, कमेंट करून. ठीक आहे.